नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3चा पहिला प्रश्न सॉल्व करायचा आहे। या पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 10 उपप्रश्न आहेत। एक एक करून आपण सॉल्व करूया। 4 ऑप्शनपैकी कोणता करेक्ट ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा आहे। 2 सर्कल्स ऑफ रेडाय 5.5 सेंटीमीटर अँड 3.3 सेंटीमीटर। पहा, दोन सर्कल आहेत। एकाची रेडियस 5.5 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याची रेडियस 3.3 सेंटीमीटर आहे। ते टच इच अदर, ते दोन सर्कल एकमेकांना टच होतात। पहा, इंटरसेक्ट होत नाहीत। इंटरसेक्ट झाले तर दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील, परंतु टच होत आहेत म्हणजे एकाच पॉईंटमध्ये टच होत आहेत। व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असेल। पहा, दोन सर्कल टच होत आहेत म्हणजे एकतर इंटरनली टच असतील किंवा एक्सटर्नली टच असतील। सपोज हे एक सर्कल आहे आणि हे एक सर्कल। सपोज या सर्कलची रेडियस आपल्याला 3.3 दिलेली आहे। छोटं सर्कल आहे, याची रेडियस 3.3 सेंटीमीटर आहे। मोठ्या सर्कलची रेडियस आपल्याला 5.5 सेंटीमीटर दिलेली आहे। पहा, सपोज हा सेंटर P आहे आणि हा सेंटर Q आहे। तर P आणि Q या दोन सेंटरमधील डिस्टन्स किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा, येथे एक्सटर्नली टच होत आहेत। दोन कंडिशन तयार होतील। एक्सटर्नली टच होतील एकाच पॉईंटमध्ये, या पॉईंटमध्ये, किंवा इंटरनली टच होतील। इंटरनली टच याप्रमाणे होतील, एकाच पॉईंटमध्ये इंटरनली टच होत आहेत म्हणजे याप्रमाणे असतील। बरोबर आहे। ही रेडियस किती आहे, 3.3 आहे आणि मोठ्या सर्कलची रेडियस 5.5 आहे। पहा, दोन सर्कल एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स आपण काय करणार, दोन्ही रेडियसची ॲडिशन करणार म्हणजे 5.5 प्लस 3.3 हे काय असेल, P आणि Q मध्ये डिस्टन्स असेल। पहा, दोघांची ॲडिशन किती होईल, 8.8 येईल। बरोबर आहे, सेंटीमीटर। एक्सटर्नली जर टच होत असतील तर त्या दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असणार आहे, 8.8 सेंटीमीटर। आता पहा, येथे इंटरनली टच आहेत म्हणजे काय होईल, मोठ्या रेडियसमधून छोटी रेडियस मायनस होईल म्हणजे 5.5 मायनस 3.3। पहा, ही सबट्रॅक्शन किती येईल, 2.2 सेंटीमीटर। हे काय आहेत, इंटरनली टच होत आहेत। इंटरनली म्हणजे आपला ऑप्शन काय येईल, 8.8 सेंटीमीटर किंवा 2.2 सेंटीमीटर। म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट पहा, दुसरा प्रश्न। 2 सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर, दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत। सच दॅट इच सर्कल पासेस थ्रू दी सेंटर ऑफ दी सर्कल, म्हणजे ते दोन सर्कल कसे आहेत, एकमेकांच्या सेंटरमधून पास होत आहेत। पहा, हे एक सर्कल आहे आणि दुसरं एक सर्कल, पण या सेंटरमधून पास होणार आहे। दुसरं सर्कल या सर्कलला इंटरसेक्ट होत आहे। पहा, हा P सेंटर सपोज आणि हा Q सेंटर आहे। म्हणजे या सर्कलच्या सेंटरमधून हे सर्कल पास होत आहे आणि या सर्कलच्या सेंटरमधून हे सर्कल पास होत आहे। याप्रमाणे ते दोन सर्कल इंटरसेक्ट होत आहेत। तर आपल्याला या सर्कलची रेडियस किती असेल ती फाइंड आउट करायची आहे आणि या दोन सेंटरमधील डिस्टन्स आपल्याला 12 दिलेला आहे। व्हॉट इज द रेडियस ऑफ द ईच सर्कल, प्रत्येक सर्कलची रेडियस किती असेल। दोन सर्कल एकमेकांच्या सेंटरमधून तेव्हाच पास होतील जर ते कॉन्ग्रंट असतील, म्हणजे त्यांच्या रेडियस इक्वल असतील, तरच हे शक्य आहे। हे एक सर्कल आपण ड्रॉ केलं आणि दुसरं एक लहान सर्कल काढलं। या मोठ्या सर्कलचा सेंटर हा असेल आणि छोट्या सर्कलचा सेंटर सपोज हा असेल, म्हणजे एकमेकांच्या सेंटरमधून पास होतील का, होणार नाही, कारण हे कॉन्ग्रंट नाहीत। परंतु हे दोन सर्कल कॉन्ग्रंट आहेत। आता या दोन सेंटरमधील डिस्टन्स आपल्याला किती आहे, 12 आहे। पहा, येथे जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते या सर्कलची रेडियस कोणती आहे, PQ आहे। बरोबर आहे, P पासून Q पर्यंत। आणि या सर्कलची रेडियस कोणती आहे, ही QP आहे। बरोबर आहे, म्हणजे दोघांची रेडियस हीच आहे, PQ। हे डिस्टन्स किती आहे, 12 आहे। म्हणजे या दोन सर्कलची रेडियस किती असेल, 12। ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट पहा, तिसरा प्रश्न। अ सर्कल टचेस ऑल साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम, एक पॅरलेलोग्राम आहे। सपोज हा आपण पॅरलेलोग्राम काढला तर येथे अट काय आहे, सर्कल टच होत आहे चारही साईडला। सपोज आपण येथे एक सर्कल काढलं तर सपोज हे सर्कल काय होईल,
या दोन साईडला टच होईल, परंतु अट काय आहे आपल्याला, चारही या पॅरलेलोग्रामच्या साईड आहेत त्याला सर्कल टच होत आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, ही साईड अशी कमी करावी लागेल आणि ही पण साईड कमी करावी लागेल, बरोबर आहे. म्हणजे याप्रमाणे होईल. आता सर्कल आपण ड्रॉ केलं तर चारही साईडला रफ फिगर आहे, समजून घ्या तुम्ही. याप्रमाणे सर्कल आहे. तर हा पॅरलेलोग्राम कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल असेल? रेक्टँगल असेल का? रेक्टँगल नाही, कारण प्रत्येक अँगल 90चा आहे, येथे आपल्याला दिलेलं नाही आहे. येथे 90चा अँगल पाहिजे ही अट आपल्याला इथे दिलेली नाही, म्हणजे रेक्टँगल नाही आहे आणि स्क्वेअर पण नाही आहे, कारण 90चा अँगल आहे असं आपल्याला इथे दिलेलं नाही आहे. म्हणजे रोम्बस, ऑल साईड्स आर इक्वल, तर ह्या साईड इक्वल होतील, बरोबर आहे. ट्रॅपेजियम आहे का? ट्रॅपेजियम याप्रमाणे असतो, परंतु ह्या साईड जवळ केल्यानंतर आपण हा रोम्बोस तयार होतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4. लेंथ ऑफ अ tangent segment drawn from a point which is at a distance 12.5 cm from the center of a circle. सर्कलच्या सेंटरपासून एक बाहेर पॉईंट आहे, याची लेंथ आपल्याला दिलेली आहे 12.5 सेंटीमीटर. ही लेंथ आहे 12.5 सेंटीमीटर. आणि लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट, या पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे, तर ही लेंथ दिलेली आपल्याला. अशी टँजंट असेल, म्हणजे हा टँजंट सेगमेंट, सपोज पॉईंट आपण येथे घेऊ, सपोज हा पॉईंट पी घेऊ, आपण सेंटर ओ घेऊ आणि हा पॉईंट क्यू घेऊ. तर आपल्याला फाइंड दी डायमीटर ऑफ दी सर्कल, तर या सर्कलचा डायमीटर काय असेल तो फाइंड आउट करायचा आहे. ही रेडियस होईल, बरोबर आहे. क्यू आणि ओ जॉईन केल्यानंतर रेडियस होईल. टँजंट थेरमनुसार रेडियसच्या ह्या एंड पॉईंटमधून आपण टँजंट काढली तर इथे 90चा अँगल होतो, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला ही साईड पण दिलेली आहे, 12 सेंटीमीटर आहे. म्हणजे टँजंट सेगमेंटची लेंथ किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. आणि सेंटरपासून पॉईंट 12.5 सेंटीमीटर दूर आहे. तर या पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे. तर आपल्याला डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. इथे राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करून ही आपल्याला रेडियस मिळेल, बरोबर आहे. ही रेडियस आहे, म्हणजे याच्या डबल केल्यानंतर आपल्याला डायमीटर मिळेल. प्रथम आपण रेडियस फाइंड आउट करू. येथे रेडियससाठी काय होईल? हायपोटेनस 90 डिग्रीचा अँगल हा आहे, म्हणजे हायपोटेनस हा आहे. हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे ओ पीचा स्क्वेअर इक्वल टू काय असेल? ओ क्यू स्क्वेअर असेल आणि प्लस क्यू पी स्क्वेअर असेल. पायथागोरस थेरम, बरोबर आहे. ओ पी स्क्वेअर, ओ पी 12.5 आहे, याचा स्क्वेअर ओ क्यू स्क्वेअर, ओ क्यू म्हणजे रेडियस मिळेल आपल्याला, बरोबर आहे. रेडियसचा स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर. या नंबरचा स्क्वेअर म्हणजे 12.5ला 12.5ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे आन्सर मिळेल आपल्याला 156.25. या नंबरचा स्क्वेअर येणार आहे 156.25 इक्वल टू आर स्क्वेअर आणि प्लस 144. देअरफॉर आर स्क्वेअर इक्वल टू 156.25 मधून हे मायनस होतील 144, बरोबर आहे. ही सबट्रॅक्शन केली तर आन्सर मिळेल आपल्याला 12.25. आर स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल, बरोबर आहे. रेडियसचा स्क्वेअर आपल्याला काय पाहिजे? रेडियस पाहिजे, म्हणजे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. देअरफॉर आर इक्वल टू स्क्वेअर रूट 12.25चं. आपल्याला 35चा स्क्वेअर किती आहे? 35चा स्क्वेअर हा आहे, बरोबर आहे. परंतु येथे पॉईंट आहे, येथे पॉईंट आहे म्हणजे आपला हा स्क्वेअर कशाचा येणार आहे? 3.5चा येईल. हा 35चा स्क्वेअर हा आहे, येथे पॉईंट घेतला आपण तर येथे पॉईंट येईल, येथे पॉईंट आहे म्हणजे येथे पॉईंट येईल, बरोबर आहे. 3.5. या नंबरचा स्क्वेअर रूट 3.5 मिळेल आपल्याला सेंटीमीटर, बरोबर आहे. रेडियस माहिती झाली, मग डायमीटर काढता येईल. डायमीटर इक्वल टू 2 इंटू रेडियस, बरोबर आहे. 2 इंटू 3.5 म्हणजे काय येईल? 7. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, इफ 2 सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली. दोन सर्कल आहेत आणि एक्सटर्नली टच होत आहेत,
सपोज हे एक सर्कल काढलं आपण आणि दुसरं एक काढलं, हे दोन सर्कल आपण काढलेले आहेत, या पॉईंटमध्ये टच होत आहेत, एकाच पॉईंटमध्ये टच होत आहेत एक्सटर्नली, म्हणजे बाहेरून टच होत आहेत. हाऊ मेनी कॉमन टँजंट, तर किती आपण टँजंट काढू शकतो कॉमन. पहा ही एक कॉमन काढता येईल, कारण या सर्कलची टँजंट आहे आणि या पण सर्कलला टँजंट आहे, म्हणजे ही दोघांची एक कॉमन टँजंट झालेली आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे ही पण काढता येईल आपल्याला. पहा वरच्या बाजूने एक काढता येईल, खालच्या बाजूने एक काढता येईल, बरोबर आहे. म्हणजे ह्या दोन टँजंट झाल्या. तर आता पहा या पॉईंटमधून पण काढता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आपण ही 1 2 आणि 3 म्हणजे टोटल आपण 3 टँजंट काढू शकतो. पहा दोन जर सर्कल टच होत नसतील तर आपण किती काढणार. ही एक काढता येईल आपल्याला आणि ही एक काढता येईल, दोन काढता येतील, बरोबर आहे. तिसरी काढता येणार नाही. परंतु दोन सर्कल टच होत असतील तर या पॉईंटमधून पण आपल्याला एक काढता येईल, ती पण दोघांची कॉमन टँजंट असेल. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अँगल ACB इज इन्स्क्राइब्ड इन आर्क ACB. पहा ACB आर्कमध्ये अँगल ACB इन्स्क्राईब झालेला आहे. म्हणजे एक सर्कल काढू आपण. पहा फक्त ऑप्शन निवडायचा आहे आपल्याला. ACB अँगल आहे, सपोज हा अँगल काढू आपण. ACB. पहा ACB या आर्कमध्ये हा अँगल इन्स्क्राईब झालेला आहे, बरोबर आहे. सेंटर O आहे. इफ अँगल ACB 65चा, या अँगलचं मेजरमेंट आपल्याला 65 डिग्री दिलेलं आहे. तर फाइंड मेजर ऑफ आर्क ACB. पहा या आर्कचं मेजरमेंट किती असेल. ACB एवढ्या आर्कचं मेजरमेंट किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा एवढा आर्क, या आर्कचं मेजरमेंट काय असेल. A पासून B पर्यंत व्हाया C, म्हणजे ACB या आर्कचं मेजरमेंट किती असेल. पहा हा अँगल 65चा आहे, म्हणजे हा आर्क त्याच्या डबल असेल, आपण हे पाहिलेलं आहे, बरोबर आहे. या आर्कचं मेजरमेंट किती असेल. AB आर्कचं मेजरमेंट 65 × 2 म्हणजे काय होईल 130 डिग्री. हा 130 डिग्रीचा आर्क येणार आहे AB आर्क, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण सर्कल 360चा असते, त्यामधून आपण जर 130 मायनस केले, हे म्हणजे एवढा आर्क मायनस केला, पूर्ण सर्कलमधून एवढा आर्क मायनस केला, तर ACB आर्क राहील, बरोबर आहे. म्हणजे 230 एवढं मेजरमेंट कशाचं असेल. आर्क ACBचं. म्हणजे ऑप्शन नंबर D इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. कॉड AB आणि कॉड CD. पहा दोन कॉड आहेत, सपोज ही एक कॉड काढली आपण आणि ही एक कॉड काढली. सपोज AB कॉड आणि CD कॉड. या दोन कॉड एकमेकांना E पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. हा पॉईंट E आहे. AE 5.6 आहे, हे डिस्टन्स 5.6 आहे. EB 10 आहे, EB हे डिस्टन्स 10 आहे. CE 8 आहे. ED हे डिस्टन्स किती असेल. E to D म्हणजे ED हे डिस्टन्स किती असेल. पहा सर्कलच्या दोन कॉर्ड एकमेकांना जर इंटरनली इंटरसेक्ट होत असतील, म्हणजे सर्कलमध्येच इंटरसेक्ट होत असतील, तर आपण थेरम कोणता वापरतो. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. तो थेरम कसा आहे. या कॉर्डचे दोन सेगमेंट यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे AE × EB इक्वल टू CE × ED. पहा येथे फक्त आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. पहा स्टेप वाईज आन्सर येथे काढायचं नाही आहे, फक्त रफमध्ये कॅल्क्युलेशन करून ऑप्शन कोणता करेक्ट आहे ते लिहायचं आहे आपल्याला. पहा व्हॅल्यू पुट करू. AEची व्हॅल्यू 5.6 आहे, EBची व्हॅल्यू 10 आहे, CEची व्हॅल्यू 8 आहे, इंटू EDचे मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. EDची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 5.6 × 10. पहा 5.6ला 10ने मल्टिप्लाय केलं तर हे 56 होतील, बरोबर आहे. 56 होतील आणि इक्वल टू 8 × ED. म्हणजे EDची लेंथ काय मिळेल आपल्याला. 56ला 8ने डिवाईड करावं लागेल, आन्सर मिळेल 7, बरोबर आहे. ऑप्शन नंबर A इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 8 इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD. पहा ABCD हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. पहा मेजरमेंट काय आहेत आपल्याला माहिती नाही, फक्त आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढतोय. म्हणजे या क्वाड्रिलॅटरलचे चारही व्हर्टेक्स या सर्कलवर आहेत. ABCD आहे. ABCD हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे. येथे आपल्याला ट्वाईस दी मेजर ऑफ अँगल ए अँगलचं मेजरमेंट ट्वाईस घेतला आपण, म्हणजे या अँगलची डबल घेतली तर थ्राईस दी मेजर ऑफ अँगल सी, तर या अँगलची ट्रिपल आहे. पहा हा या अँगलचा डबल अँगल घेतला आपण तर या अँगलचा ट्रिपल अँगल आहे. म्हणजे काय, फाइंड द मेजर ऑफ अँगल सी, तर या सी अँगलचं मेजरमेंट काय असेल. आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, ट्वाईस दी मेजर ऑफ अँगल ए म्हणजे ट्वाईस टू ए, ट्वाईस दी मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू थ्राईस म्हणजे 3 इंटू अँगल सी. ही कंडिशन दिलेली आहे आपल्याला. या अँगलची डबल घेतली आणि या अँगलची ट्रिपल घेतली तर ते इक्वल आहेत. तर या सी अँगलचं मेजरमेंट काय असेल. पहा हे समोरासमोरील अँगल आहेत, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. पहा सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 180 असते, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. पहा यावरून आपण काय करू, अँगल एची व्हॅल्यू काढू. देअरफॉर अँगल ए म्हणजे फक्त अँगल एची व्हॅल्यू काय मिळेल, हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये जातील, 3/2 अँगल सी होईल, बरोबर आहे. 3/2 अँगल सी. आता अँगल ए आणि अँगल सी ही ॲडिशन किती असते, 180 असते, हे आपल्याला माहिती आहे. अँगल ए आणि अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, बरोबर आहे. त्यामुळे अँगल एची व्हॅल्यू आपण ही काढलेली आहे, येथे पुट करू. अँगल एची व्हॅल्यू आपण सीच्या स्वरूपात पुट करू, प्लस अँगल सी इक्वल टू 180. पहा येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल. पहा येथे काहीच नाही, म्हणजे डिनॉमिनेटर 1 आहे. 1 इंटू 3 म्हणजे 3 टाइम्स अँगल सी होईल आणि प्लस 2 टाइम्स अँगल सी होईल आणि अपॉन 2, बरोबर आहे. 2 इंटू 1 म्हणजे 2 इक्वल टू 180. म्हणजे हे काय होईल, देअरफॉर 3 अँगल सी आणि 2 अँगल सी म्हणजे 5 अँगल सी होईल. हे 2 या साईडला गेले तर मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजे हे 360 होतील, बरोबर आहे. 2 इकडे आणले तर 360 होतील, म्हणजे अँगल सी इक्वल टू काय मिळेल, 360ला आपल्याला 5ने डिवाईड करावे लागेल. हे कॅल्क्युलेशन 72 डिग्री. अँगल सी किती असेल, 72 डिग्रीचा असेल. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 पॉईंट्स ABC आर ऑन अ सर्कल. पहा पॉईंट ABC सर्कलवर आहेत, असे आहेत की आर्क AB आणि आर्क BC इक्वल आहेत. सपोज हा पॉईंट आपण ए घेऊ आणि हा पॉईंट बी घेऊ. पहा आर्क AB आणि आर्क BC इक्वल आहेत, म्हणजे जेवढा हा आर्क आहे तेवढाच BC आर्क आहे. पहा याप्रमाणे पॉईंट्स आहेत सर्कलवर. तर हे दोघांचं मेजरमेंट किती आहे, 120 आहे. पहा आर्क AB किती आहे, 120चा आहे. हा आर्क AB 120चा आहे आणि BC पण 120 डिग्रीचा आहे. हे दोन्ही आर्क 120चे आहेत. तर नंबर ऑफ पॉईंट्स एक्सेप्ट पॉईंट बी इज कॉमन टू द आर्क्स. पहा दोघांचा एकच पॉईंट कॉमन आहे, फक्त बी पॉईंट. व्हिच टाईप ऑफ ट्रायंगल ABC, जर हा ट्रायंगल आपण जॉईन केला, कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे. पहा हे दोन आर्क इक्वल आहेत, याचाच अर्थ या दोन कॉर्ड इक्वल आहेत, बरोबर आहे. आपण थेरम पाहिलेला आहे. हे दोन आर्क कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. परंतु पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असते, 360 डिग्री असते, बरोबर आहे. मग या दोन आर्कची ॲडिशन किती होणार आहे, 120 आणि 120 240 होईल. जर आपण 240 मायनस केले तर एवढा आर्क मिळेल आपल्याला, तो किती असेल, 120चा असेल, बरोबर आहे. म्हणजे हा पण आर्क किती आहे, 120चाच आहे. म्हणजे काय, तीनही आर्क कॉन्ग्रंट आहेत. हा आर्क आणि हा आर्क AB BC आणि AC हे तीनही आर्क कॉन्ग्रंट आहेत. याचाच अर्थ त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे तीनही साईड कॉन्ग्रंट आहेत. ज्या ट्रायंगलच्या तीनही साईड कॉन्ग्रंट असतात तो आपला
इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, समभुज त्रिकोण आहे, म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. सेगमेंट एक्स झेड इज अ डायमीटर ऑफ सर्कल. पहा एक डायमीटर काढला आपण. सपोज हा डायमीटर आहे एक्स झेड. पॉईंट वाय लाईज इन इट्स इंटेरियर. पहा वाय पॉईंट काय आहे, सर्कलच्या इंटेरियर पोर्शनमध्ये आहे. सपोज येथे पॉईंट वाय आहे, हा पॉईंट येथे आहे वाय. हाऊ मेनी दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. पहा येथे 4 आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी किती ट्रू आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. जर एक ट्रू असेल तर हा ऑप्शन बरोबर येईल, 2 ट्रू असतील तर हा ऑप्शन येईल, 3 ट्रू असतील तर हा ऑप्शन, किंवा 4ही ट्रू असतील तर हा ऑप्शन. पहा किती स्टेटमेंट ट्रू आहेत ते आपण चेक करू. पहा इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल एक्स वाय झेड. हा आपण अँगल काढला एक्स वाय झेड. इट इज नॉट पॉसिबल दॅट एक्स वाय झेड इज ॲन ॲक्यूट अँगल. पहा ॲक्यूट अँगल असेल का, नाही, हा 90पेक्षा मोठा असणार आहे, म्हणजे हा ऑप्टूस अँगल आहे. हा ॲक्यूट अँगल असेल का, नाही, म्हणजे ॲक्यूट अँगल असणं हे शक्यच नाही, म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. पहा हा डायमीटर आहे, सर्कल म्हणजे एवढ्या सेमी सर्कलमध्ये कुठेही पॉईंट असेल आणि डायमीटरपासून आपण अँगल तयार केला, सपोज येथे पॉईंट असेल तर हा 90चा अँगल होईल, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. हे सर्कल आहे आणि सर्कलचा हा डायमीटर आहे. जर आपण सपोज एक्स आणि झेड हा डायमीटर आहे, येथे कुठेही पॉईंट घेतला आपण सर्कलवर आणि अँगल काढला, सपोज हा पॉईंट घेतला आपण आणि हा अँगल ड्रॉ केला, तर हा अँगल 90चा असतो. म्हणजे सर्कम्फरन्सवरील कोणताही पॉईंट घेतला आणि हे डायमीटरचे एंड पॉईंट यापासून अँगल तयार केला, सपोज हा जरी पॉईंट घेतला आपण, तर येथे होणारा अँगल 90चा असतो. म्हणजे सर्कम्फरन्सवरील हा कोणताही पॉईंट घेतला आणि डायमीटरचे पॉईंट आपण जॉईन केले तर होणारा अँगल 90चा असतो. या सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट असेल आणि हे डायमीटरचे पॉईंट आपण जॉईन केले तर होणारा अँगल हा ॲक्यूट अँगल असतो. म्हणजे सर्कलच्या बाहेर जर पॉईंट असेल तर आपण अँगल ड्रॉ केला डायमीटरच्या एंड पॉईंटमधून, तर तो लघुकोन असतो, म्हणजे 90पेक्षा कमी असतो. जर सर्कलवरचा पॉईंट घेतला तर अँगल 90चा असतो आणि सर्कलच्या आतमधला पॉईंट घेतला तर तो अँगल 90पेक्षा ग्रेटर असतो. पहा म्हणजे हा अँगल 90पेक्षा ग्रेटर आहे, हा अँगल 90पेक्षा ग्रेटर आहे. पहा येथे जर पॉईंट घेतला आपण वाय तर काय होईल, हा अँगल 90चा होणार आहे. पहा याच्या बाहेर जर पॉईंट घेतला तर काय होईल, अँगल 90पेक्षा कमी येईल, हे लक्षात राहू द्या. सर्कलवर असेल तर 90, आतमध्ये असेल तर 90पेक्षा जास्त आणि बाहेर असेल तर 90पेक्षा कमी. इट इज नॉट पॉसिबल दॅट इज ॲन ॲक्यूट अँगल. हा 90पेक्षा कमी म्हणजे ॲक्यूट अँगल असेल का, इट इज नॉट पॉसिबल, म्हणजे हे शक्यच नाही हा ॲक्यूट अँगल असणं, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. पहा दुसरा स्टेटमेंट, अँगल एक्स वाय झेड हा अँगल कांट बी अ राईट अँगल. राईट अँगल असणं शक्यच नाही, हे बरोबर आहे. हा राईट अँगल असेल का, नाही, हा ऑप्टूस अँगल आहे, म्हणजे विशाल कोन आहे, 90पेक्षा ग्रेटर आहे, कारण पॉईंट इंटेरियर आहे. हे ट्रू आहे, हे पण ट्रू आहे. अँगल एक्स वाय झेड इज ॲन ऑप्टूस अँगल. पहा अँगल एक्स वाय झेड ऑप्टूस आहे, म्हणजे 90पेक्षा ग्रेटर आहे, हे बरोबर आहे, बरोबर आहे, हे पण ट्रू आहे. चौथा ऑप्शन, कांट मेक अ डेफिनेट स्टेटमेंट फॉर मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड. पहा अँगल एक्स वाय झेड विषयी आपण असं डेफिनेट स्टेटमेंट सांगू शकत नाही. आपण सांगू शकतो हा ऑप्टूस अँगल आहे बुवा, कारण इंटेरियर पोर्शनमध्ये आहे, म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग आहे, बरोबर आहे. किती स्टेटमेंट ट्रू आहेत, 1, 2 आणि 3, म्हणजे ऑप्शन नंबर सी म्हणजे ओनली 3 हे ऑप्शन बरोबर आहे. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.